हॅलो फ्रेंड्स, जय शिवराय मित्र. मी रविराज येतुकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. मित्र, आज मी आलेलो आहे कुडली या गावी. कुडली म्हणजेच माझ्या मामाचं घर आहे तिथे, आणि तिथे मी आज आलेलो आहे. तर बोलता बोलता मी आणि मयूर म्हणजे सुंदर माझं कोकण हे चॅनलचे सर्व मयूर म्हणाला की एक अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवूया बॉटलवरती, की जेणेकरून प्रेक्षकांपर्यंत त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन जाईल आणि त्यांनासुद्धा याचा वापर करता येईल. तर मित्रो, हा जो व्हिडिओ आहे तो मासेमारीवरती आहे, बॉटलद्वारे मासेमारी. आता हा कॉमनली सगळीकडे म्हणजे फेमस आहे, पण बॉटल कशी असावी, त्यासाठी कोणत्या प्रकारची बॉटल वापरली गेली पाहिजे, ती कशा प्रकारे बांधली गेली पाहिजे, ती पाण्यात गेल्यानंतर त्याची पोझिशन काय असली पाहिजे, त्यानंतर बॉटलमध्ये जो मासा आहे तो लहान असो किंवा मोठा असो हे दोन्ही मासे मिळाले पाहिजे, जेणेकरून म्हणजे तुमचा जो म्हणतात ना ट्रॅप हा परफेक्ट झाला पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ बनवणार आहे. काही लोक म्हणतात की शिट तुमचं तर हॉटेल्स वगैरे आहेत, तर मग हॉटेलमधून कसं काय तुम्हाला हे छंद. मित्र बघा, छंद तुम्हाला कोणताही असेल तर तो जोपासता आला पाहिजे आणि मनमुराद त्याचा आनंद घेता आला पाहिजे. या दिवसामध्ये पर्यटन या क्षेत्रामध्ये येणारे पर्यटक हे पावसाळ्यामध्ये खूप कमी प्रमाणात असतात. मग 3 महिने कुठेतरी स्वतःचं आपण म्हणतो ना की मनाचा विरंगुळा म्हणून आपण हा म्हणजे पावसाळ्यात बेडकं जशी बाहेर येतात ना, त्या पद्धतीतच कुठेतरी मी फक्त पावसाळ्यामध्ये हा छंद माझा जोपासतो आणि खरोखरच मला खूप आवडतो फिशिंग करायला. तर बॉटलद्वारे बोईर मासा किंवा काही ठिकाणी त्याला बोईटसुद्धा म्हटलं जातं, काही ठिकाणी शेडा किंवा शेरवा म्हटलं जातं. तर हे मासेमारी मी या दिवसामध्ये करतो. त्याचं जो ट्रॅप आहे, ती बॉटल आहे, ती तुम्ही नॉर्मली जे व्हिडिओ बघितलात यूट्यूबवरती त्याच्यापेक्षा थोडासा डिफरंट आहे आणि 100% सक्सेसफुल आहे. मी स्वतः वापरतो, स्वतः खूप सारे मासे मी त्या ट्रॅपने पकडतो. तोच व्हिडिओ मी आता तुमच्यासमोर आणणार आहे. तत्पूर्वी एक थोडंसं मी सांगू इच्छितो माझ्या व्ह्युअर्सना की मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ बघता किंवा काय, तर तसंच त्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन ज्या व्हिडिओज मी टाकत असतो त्या तुमच्यापर्यंत पोचाव्या, हीच माझी इच्छा आहे. तर सगळ्यांनी सोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवतो, नक्की आवडेल. सोबत पकडणं हा असा एक छंद आहे ना की ज्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रेशरमध्ये असाल तर तुमचा एकाग्र वाढतो. म्हणजे वाया घालवण्यापेक्षा आपण म्हणतो ना, मच्छी आपण पकडून आणल्यानंतर घरातला म्हणजे जो काय आपला खर्च असतो मच्छी आणण्याचा, 400-500 रुपये आपल्याला मच्छीला एका टायमाला जातात, तर ते पैसे सुद्धा वाचतात. शिवाय आपला छंद, आपली आवड सुद्धा जपली जाते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कोणत्याही स्ट्रेसमध्ये असाल, कोणत्याही टेन्शनमध्ये असाल, तर फिशिंग करताना तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे फिशिंगवरती असतं. तर तेच बॉटल फिशिंग माझ्या आवडीचा विषय. म्हणजे बाटलीद्वारे म्हणजे बॉटलमध्ये बोईर मासा कसा पकडावा आणि कशा पद्धतीत ती बॉटल असावी. कॉमनली म्हणजे हे व्हिडिओज खूप आहेत, यूट्यूबवरती खूप व्हिडिओज आहेत, बट मला असं वाटलं की यूट्यूबवरती असणाऱ्या व्हिडिओपेक्षा आपल्याकडे काही टेक्निक्स आहेत त्या याच्यापेक्षाही भारी आहेत किंवा याच्यापेक्षाही चांगले आहेत. म्हणून म्हटलं की सगळ्यांपर्यंत आपण शेअर करूया, जेणेकरून सगळ्यांना मासे पकडण्याचा आनंद घेता यावा. तर सर्वप्रथम बॉटल कशी असावी हा मेन मुद्दा आहे. कोणतीही बॉटल कशी असेल, कोणत्याही बिस्लरी बॉटल असेल किंवा कोणतीही अशी घ्याल आणि म्हणाल की मासे पकडायला जाईल, तर तसं नाही. त्याच्यामुळे ठराविक बॉटलला आपण म्हणतो ना की बॉटलची साईज काय असावी किंवा त्या साईजमध्ये कोणता मासा मोठा असू दे किंवा लहान असू दे, ते दोन्ही मासे मिळाले पाहिजे असं बॉटल असावी. तर ही बघा, ही जवळपास 750 ml ची ही पेप्सीची बॉटल आहे. पेप्सीची बॉटल, त्यानंतर एक बॉटल मला मिळालेली आहे. ही बॉटल जवळजवळ 1.5 लिटरची असणार, 2 लिटरची याच्यापेक्षा पण मोठी असते. पण ही एकदम मोठे जे मासे असतील, बोईर मासा आपण ज्याला म्हणतो, मोठा काही ठिकाणी शेडा किंवा शेरवा म्हणतात, तर त्याच्यासाठी त्यांच्यासाठी दोघांसाठी एकदम फिट असणारी बॉटल म्हणजे ही पेप्सी किंवा मिरिंडाची बॉटल. ही खास करून सगळ्यात बेस्ट आहे. तर ही बनवण्याची पद्धत आता तुम्हाला सांगतो. मित्र बघा, आता बॉटल कोणती वापरावी हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला लहान आणि मोठा दोन्ही मासेही तुम्हाला या पेप्सीच्या बॉटलमध्ये मिळणार आहेत. खूप जणांना ही गोष्ट माहीत नसते. याला लागणारी सामग्री सांगतो. हे बघा, एखादा छोटासा चाकू असेल तर तो घ्या. लहान मुलं असतील घरातली तर बनवताना या गोष्टी खूप लांब ठेवा त्यांच्यापासून. त्यानंतर एखादं लायटर लागणार आहे आपल्याला. इथे अगरबत्ती लागणार आहे. बॉटलला ज्यावेळेला होल मारतो आपण त्यावेळेला ते होल फाटू नये त्यासाठी अगरबत्ती पेटवून ते द्यायचं. त्यानंतर याला काही ठिकाणी साव म्हणतात, काही ठिकाणी तंगूस म्हणतात.
असा हा दोरा तुम्हाला 80 किंवा 100 नंबर दोरा मार्केटमध्ये मिळून जाईल. सुरीचा वापर सुद्धा होणार आहे. आणि जे पकडण्यासाठी काही जण हात अंगूचच वापरतात, मला हा आवडतो म्हणून मी हे वापरतो. तर हा पण काहीतरी मला वाटतं एक 70-80 नंबरचा दोरा आहे, तो मी वापरतो पकडण्यासाठी, म्हणजे थ्रो करतो आपण त्यानंतर. आणि इथं एक सीझर लागली तर आपण त्याचा वापर करणार आहोत. तर तुम्ही इथं बघू शकताय की नॉर्मली ही बॉटल अशा पद्धतीत आपण घेतलेली आहे. त्यानंतर ही बॉटल झाकणाकडून जो आलेला सरफेस आहे, म्हणजे इथून इथपर्यंतचा सरफेस आपण इथं कट करून घेणार आहोत. जर का तुम्हाला कटिंगला म्हणजे प्रॉब्लेम येत असेल तर थोडंसं त्याला तुम्ही गॅसवरती वगैरे गरम करून पण ते थोडं कट करू शकता. फक्त बॉटल कट करताना वगैरे प्रॉपर करा, जेणेकरून कसं ती कुठेही असं वेडी वाकडी असं जाणार नाही कटिंग. आणि त्याच्यामुळे मग काय होतं, त्याचा इफेक्ट आहे ना मासे पकडताना आपल्या त्या ह्याच्यावरती होऊ शकतं, जर का तुमचं कट व्यवस्थित नसेल तर. हे बघा, हे जे वरचं जे सरफेस होतं ते अशा पद्धतीत मी कापून घेतलेलं आहे. हे बघा, आता ही बॉटल जवळपास आपली एवढी, म्हणजे हाताच्या पंजाच्या थोडंसं बाहेर एवढी जाते. याच्यामध्ये कोणत्याही साईजचा मासा असेल, एकदमच मोठा असेल, याच्यात शिरत नसेल, तोच फक्त मिळू शकत नाही. बाकी कोणत्याही असं सरफेस कापून झाल्यानंतर तुम्हाला लगेचच, हे बघा इथे अगरबत्ती, हे अगरबत्ती पेटवून घ्यायची. आणि अगरबत्ती कुठेही समोर जो कॅमेरामॅन आहे त्याला कुठेही दाखवायची नाही किंवा त्याला ओवाळायची नाही. आपल्याला अगरबत्तीचा उपयोग आपल्याला इथे बॉटल बनवण्यासाठी घ्यायचा. अशा पद्धतीत इथं अगरबत्ती पेटवून घेतली. त्यानंतर बरोबर तुम्ही बघू शकता, जसं की आपण काढणं बांधतो, म्हणजे विहिरीतून पाणी काढण्यासाठी काढणं जे बांधलं जातं त्या पद्धतीत आपल्याला हे काढणं बांधायचं आहे. आणि हे बघा, इथे एक होल आणि त्याच्या खाली एक आणखीन एक, इथून इन करायचंय म्हणजे दोरा, आणि इथून आउट करायचं, यासाठी हे 2 होल. तसंच सेम होल इकडून पण हे करायचे. हे बघा, हे 2 इथून इथून, जेणेकरून इथे आपली ही रस्सी बांधली जाईल आणि काढणं जसं असतं त्या पद्धतीत होऊन जाईल. तसंच हे 2 होल मी मारतो आणखीन या 2 होलच्या मध्ये. हे बघा, 2 अगरबत्त्या यासाठी पेटवाव्या लागतात की ते प्लॅस्टिक असल्यामुळे त्या अगरबत्तीला चिकटतं आणि त्याच्यामुळे मग ते कुठेतरी बंद किंवा आपण म्हणतो ना, हे बघा, हे प्रॉब्लेम्स थोडीशी येतात, त्याला काय पर्याय नाही. अशा पद्धतीत हे बघा, हे 2 होल्स मी इथून साईडने मारून घेतलेत. आणि हे इथे वरती एक, इथे खाली, असे 2 होल्स. इथे आपण शिसा बांधणार आहोत. शिसा यासाठी की ज्या वेळेला तुम्ही बॉटल थ्रो करता त्यावेळेला बॉटल समजा दगडाच्या ठिकाणी असेल किंवा काय, तर त्यावेळेला ती बॉटल परफेक्टली जाऊन ती पूर्ण अशी आडवी पडली पाहिजे, की जेणेकरून माशाला जाण्यासाठी, एंटर होण्यासाठी ते खूप सोप्या पद्धतीत जातं. हे बघा, अशा पद्धतीचे होल मारून झालेले आहेत. तर हे बघा, इथून हा दोरा घ्यायचा आहे. शक्यतो जेवढा चांगला असेल असाच घ्या. हे बघा, हे दोरा आहे, तुम्ही काढणं बांधण्यासाठी इथं घेतोय.
नॉट तुम्हाला ज्या पद्धतीत बांधता येईल तशी बांधा. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते नॉट बांधायची त्या पद्धतीत तुम्ही हे बांधू शकता. हे बघा, तसं दुसरी साईड. तर बाहेर पाहुणे सुद्धा आले आणि ते हाक मारतात. स्टॉप करो. स्टॉप. इथं लक्ष ठेवा, कधी कधी होत नाही. बोल. ओके, तर हे बघा अशा पद्धतीत आपल्याला दोन्ही बाजू या बांधून घ्यायचे, जेणेकरून हा आपला पाणी ओढायचा काढण्यात जसा असतो त्या पद्धतीत झालं पाहिजे. त्यानंतर हे थोडंसं इथे अंतर आहे ना, थोडंसं लांब ठेवायचं. काही जण इथे तोंडावरती बांधतात. तोंडावर बांधल्यामुळं माशाला एंटर करायला प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडंसं लांब बांधायचं. इथे दोन अशा नॉट्स अशा फिरवून घ्यायच्या, जेणेकरून इथे मस्त फिट्ट बसेल. आणि बघा हे थोडंसं बॅलेन्स करून प्रॉपर दोन्ही साईड हे झालं पाहिजे. हे इथं प्रॉपर एक नॉट अशी आणून घ्यायची. त्यानंतर एक वरती हे बघा, हे असं इथं बांधून झालं. ही प्रॉपर तुमची फिशिंगसाठी झालेली बॉटल तयार झाली इथे. आता त्यानंतर आपल्याला इथे जसं मी मगाशी सांगितलं की दोन आपण शिसा, हे तर सगळ्यांना नॉर्मली माहीतच असेल, शिसा म्हणतात त्याला, गुळीसुद्धा काही ठिकाणी म्हणतात. तर जसं ते पागल्याला बांधतात त्या पद्धतीत आपल्याला इथे या बॉटलच्या मध्ये आपल्याला बरोबर दोन होल जे मगाशी मी मारलेले तिथे आपल्याला ते टाकून घ्यायचे. दोन शिसे हातमध्ये एंटर केले. तसंच एक होल खाली होतं, एक होल वरती. वरती पाडलेल्या होलमधून इथे काढलेलं आहे. त्यानंतर इथे परत एकदा नॉट बांधून घ्यायचे. तुमच्या पद्धतीत जशी तुम्हाला बांधता येते तशी बांधून घ्या. आणि इथे अशी डबल टाका नॉट, जेणेकरून काय ते कधी कधी नायलॉनचे असल्यामुळे सुटण्याची शक्यता असते. हे डबल नॉट टाकलं की कसं ते गोळ्या प्रॉपर किती हे झाले. त्याच्यामुळे काय दोन फायदे होतात. एक तर बॉटलमध्ये दगड टाकण्याची शक्यता तुम्हाला गरज पडत नाही. दुसरा फायदा म्हणजे काय, ज्यावेळेला तुम्ही एखाद्या बांध, आपण ज्याला म्हणतो बांधावरती उभे असता एखाद्या नदी किंवा खाडी किनारी, तर त्यावेळेला पाणी जो काढावा लागतो त्यावेळेला तुम्ही फक्त याला जस्ट पुढे समजा सरकवलं तर बॉटल टाकली तर लगेच ती डीप होते आणि पाणी पण लगेच येतो. हे बघा, ही नॉट अशी इथून अशी अलगद खाली ओढायची. ओके, तर तुमची प्रॉपर बॉटल इथे तयार झालेली आहे. हे बघा, हे शिसा असा ठेवल्यामुळे तुमची ज्या वेळेला एंटर होणार बॉटल, नॉर्मली मी दाखवतो तुम्हाला, तुम्ही ज्या वेळेला असं थ्रो करणार, थ्रो केल्यानंतर कधी कधी उभी सुद्धा राहू शकते, दगडी असतील. पण हे जे काय आपण हे बांधलेलं आहे वजन, त्याच्यामुळे जर का बॉटल पडली तरी बघा नॉर्मली तुम्ही इथं बघू शकता, वजन खाली असल्यामुळे ती आडवीच होणार आहे. आणि राहता राहिला या दोऱ्याचा उपयोग, तर या दोऱ्याचा उपयोग मी इथे बांधून आपल्याला फेकण्यासाठी, तुम्ही कोणताही तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. इथे नॉर्मली हे असं बांधून आपण ॲक्च्युली खूप जण म्हणतात की फिशिंगचा जो नाद आहे तो खरंच म्हणजे एक वेडेपणा आहे. मी म्हणतो की मी म्हटलं की आपलं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामुळं वाढतो, किंवा जे काही स्ट्रेस असेल किंवा तुम्हाला टेन्शन असेल त्यातून तुम्ही मुक्त राहता. तसंच हा वेडसुद्धा आहे मित्रांनो.
कारण तुम्ही फिशिंगचा एकदा वेळ लागला ना की कधी एकदा फिशिंगला जातोय असं होतं. हे बघा अशा पद्धतीचं प्रॉपर बॉटल तयार आहे. जर का खरोखरच प्रॉपर मासे पकडायचे असतील तर तुम्ही गव्हाचं पीठ वगैरे पण याच्यामध्ये टाकून वापरू शकता. थोडंसं पाणी टाकायचं, त्यानंतर गव्हाचं पीठ किंवा पाणी लालसर असेल तर मैदा वापरायचा त्याच्यामध्ये थोडासा. असं कंबाईन दोन्ही वापरले तर आणखीनच उत्तम. जेणेकरून बोईर मासा किंवा बोईट मासा हा खूप छान प्रकारे तुम्हाला मिळू शकतो. त्यानंतर कोणी अति प्रवाह असेल किंवा पाऊस खूप पडला असेल तर त्यावेळेला अवॉइडच करायचं जाण्याचं, कारण त्यावेळेला शक्यतो मच्छी मिळतच नाही. आणि जास्त पाऊस असेल किंवा काय असेल तर मग ते रिस्कीसुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळं सिम्पल ज्या ठिकाणी बाबा क्लिअर वातावरण आहे किंवा पावसाळ्यातच शक्यतो जास्त बोईर मासा हा मिळाला जातो, तर तुम्ही शक्यतो काळजी घ्या आणि फिशिंगचा नाद करा.